मी रेडी आहे. कधी निघायचंय? तू आजीला म्हणाली होतीस का की मला घरी घेऊन जा म्हणून? हो, पण त्याला बरेच दिवस झालेत. का? काय नाही. आजी इथे येत आहेत की काय? वाव, मी असं म्हटलंय का? तू कधीच काही म्हणत नाहीस, पण मला घरातल्या सगळ्यांना भेटायचंय. विक्रांत, तुम्हाला इकडे का डांबून ठेवलंयस? तुरुंगवास झाल्यासारखं वाटतंय मला. उगाच काहीतरी बोलू नकोस. तू कुठेही राहिलीस तरी सगळे तुझी काळजीच घेत असतात, त्यामुळे तुरुंगवास वगैरे तुला कधीही होणार नाही. विक्रांत, पण मला जर सगळ्यांना भेटायची इच्छा असेल तर? त्याची काळजी तू करू नकोस. आजी, आजी तुम्ही आलात आता? हो 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 हो, इतकी घाई बरी नाही. सॉरी, तुम्ही मला न्यायला आलात ना आपल्या घरी? मला खरं तुला घरी न्यायचं होतं ग, पण आता ते माझ्या हातात नाहीये ना. हल्ली माझ्यापर्यंत काय काय गोष्टी पोचतच. आजी, माझा हेतू जरा ऍक्च्युली आजी, आज विक्रांत मला डिस्चार्ज देणारच होते. आम्ही डायरेक्ट घरीच येणार होतो, असंच ठरलं होतं आमचं. बरोबर ना विक्रांत? ताई, अगं सगळेच आलेत तुला भेटायला. अलका काकी, गीता काकी, मोहन काका, विजय काका, मधु काका आणि नानू मामा सुद्धा. सगळे? हो, मीच म्हटलं दोघांनी भेटूया. रूम लहान आहे ना. बघितलंस विक्रांत, सगळे माझ्यावर किती प्रेम करतात. जी खरं सांगू, मला खूप आनंद होतोय. म्हणजे सगळ्यांना कधी भेटते असं झालंय मला. ए मनू, एक काम कर ना, आईंना आत बोलवतेस? मला त्यांना भेटायची इच्छा आहे, प्लीज. ओके. मोनिका, कशी आहेस बाळा? मी बरी आहे आई. मला तुमची खूप आठवण येत होती. आजी आजोबा बरे आहेत ना तुझे? हो, आजी आजोबा बरे आहेत. पण आई, मी अजून काही दिवस इकडे राहिले ना तर माझी तब्येत नक्कीच खराब होईल. मला फार आठवण येते तुमची. मला घरी घेऊन चला ना. विक्रांत, आज मी हिला घरी घेऊन जाणार आहे. तुझी काही हरकत नाही ना? माझी हरकत आहे. विक्रांत, अरे मी हिचे रिपोर्ट्स पाहिले. मला असं वाटतं हिला अजून 1-2 दिवस तरी आपल्याला इथे ठेवावं लागेल. परत कधी भेटूया. आज बोलणं अर्धवटच राहिलं आपलं. ताई बरी आहे आता. मी ना आता जावई बापूंना सांगणारच आहे. तसेही दिवस भरत आलेत तर आता तिला तिथेच राहू दे. बरोबर आहे. हो, पण ते सलील पंडितांचं काय झालं? परत काय ग, काय झालं? परत काय झालं का मोनाला? नाही, तसं काही नाही. अगं, तू सलील पंडितांविषयी सांगत होतीस. हो, काय झालं, ऍक्च्युली गेल्या वेळी त्यांना कुणाकडे तरी जावं लागलं, सो आमची भेट होऊ शकली नाही. म्हणून आज आम्ही भेटलो. हे बरं झालं. मग
आजची मीटिंग कोणी ठरवली होती? त्यांनीच. ह्याला म्हणतात मोठेपणा. काल त्याच्यामुळे भेट होऊ शकली नाही म्हटल्यावर आज त्याने स्वतःहून भेट ठरवली. एरवी मुलगा आणि मुलाकडची माणसं तोऱ्यात वावरतात, पण हा मुलगा खूप साधा वाटतोय. ते असू दे हो, मला तू सांग पुढे काय झालं. म्हणजे गप्पा काय मारल्या त्या नको सांगू, पण गाडं पुढे सरकलं की नाही? अगं नेमकं मला आज लवकर निघावं लागलं. का? एक महत्वाचं काम आलं. आता यापेक्षा आणखीन काय महत्वाचं काम असणार आहे? हे बघ मनू, तुमच्या त्या बाहेरच्या भेटीगाठी बास झाल्या. तू त्याला घरीच बोलाव कसा, म्हणजे आम्ही देखील बघू ना प्रत्यक्षात मुलगा कसा आहे ते. हो ना. अजीब दास्तां है, कहाँ शुरू कहाँ खत्म, ये मंजिलें हैं कौन सी, न वो समझ सकी. आणि आजच्या स्पर्धेचे विनर आहेत मिस्टर अँड मिसेस दळवी. मानसी, तुझं लग्न लागणार. तू मिसेस मानसी होणार. नाही तुझं लग्न लावून दाखवलं ना तर बघ. खूप हुशार आहे ही मुलगी. काल ती जर माझ्याकडे आली नसती ना, तुझी काही खैर नव्हती. मलाही वाटलं होतं की ही खरंच घरी येते की काय. पण मला असं वाटतंय की तू आता तिला घरी नाही. आत्या, इट्स हाय टाइम. म्हणजे पण आई आणि घरातले सगळेच आले होते, म्हणजे नक्कीच काहीतरी. तुला काय वाटतं ते उगाच आले होते? म्हणजे मोनिका, नाही हे सगळं जरी खरं असलं ना तरी सगळेच्या सगळे नाही ना येणार. बरं ते ठीक आहे. आता याच्यानंतर तुला घरातल्यांची सारखी सारखी विचारणा होणार आणि प्रत्येक वेळेस मी नाही येऊ शकत. आणि आणखीन एक लक्षात ठेव, आता तिच्या मनाविरुद्ध काही होऊन चालणार नाही. आणि तिला जर आपल्या घरी येऊन आनंद मिळणार असेल तर मला तिचा वाटतं आनंद कशा ते मला माहिती आहे, पण तिच्या आनंदामुळे आपली काळजी वाढेल त्याचं मला टेन्शन आहे. पुढचं पुढे विक्रांत, आत्ताचा विचार कर ना. आणि आता डिलिव्हरीला सुद्धा फार काळ राहिलेला नाहीये. त्यानंतर तर तिला जावं लागणारच आहे तिच्या घरी कायमची. म्हणून ने तिला आता घरी. ठीक आहे, आलोच मी. कुठे जातोयस आत्ताच? मी मोनिकाकडे नाही, मानसीकडे जातोय. तिला थँक्स म्हणायला हवं. मानसी, काय झालं? मला काहीही कळत नाहीये. नुसते योगायोग घडतायत, बाकी काही नाही. योगायोग कसला? मी सलीलला काहीही न कळवता त्याला कोणीतरी होकार कळवलाय माझा. काय? आणि तुलाही माहितीये, होकार तर लांबची गोष्ट आहे, आमची जवळ ओळख नाही अजून. पण होकार कळवला कोणी?